आम्ही काय बांगड्या भरून इथं राजकारणात आलेलो आहोत का? सभापती मध्ये कुठली मगरुरी, सभापती मध्ये कुठला माज? राज्यातले पवार साहेबांसहित गडकरी साहेबांसहित ज्याने महाराष्ट्राला एक आकार आणि दिशा दिली अशी मोठी लोक या पदावर येऊन बसलेत आणि त्या पदाची गनिमा धुळीस मिळवण्याचं काम, किंबहुना या विधिमंडळाच्या परंपरेला काळीमा फासण्याचं काम विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातून काल आई बहिणीवरनं शिव्या देऊन. सन्माननीय दरेकरजी, मला इथे सांगायचं की इतके गंभीर प्रकार आपल्या सभागृहात घडलेला आहे, याच्याबद्दलची प्रोसिडिंग्स, व्हिडिओ क्लिप सगळं बघून माझं काम. नाही, माझं म्हणणं तर ऐकून घ्या. सभापती महोदय, इथं झाल्यावर मीडियात जाऊन परत बोलायचं का धाक भीती आहे की नाही? माझं आव्हान आहे ना सभापती महोदय, सगळे आमच्या सभासद बोट वर करतात, कोणाच्यात हिंमत आहे ना बाहेर येऊन बोट तोडावं? आम्ही काय बांगड्या भरून इथं राजकारणात आलेलो आहोत का? त्याच्यामुळे सभापती महोदय, माझं म्हणणं माझा अधिकार आहे. मी पक्षाचा गटनेता म्हणून आमची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा नैतिक अधिकार, या ठिकाणी माझा हक्क आहे. माझी आपल्याला विनंती आहे ना, तर सभागृहाचं कामकाज आम्ही सत्ता पक्षाचा असलो तरी चालू देणार नाही. मुद्दा असा आहे माझं, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना मी समजावून सांगते की पहिली गोष्ट म्हणजे काल जो प्रकार घडला त्या संदर्भामध्ये मी माझा काही निर्णय घेणार आहे. नाही, तुमचं म्हणणं जे आहे ते मी ऐकलेलं आहे. नाही, त्याच्याबद्दल तुमची मतं मी विचारलेली नाही आहेत. तुम्ही नाही, पण याच्यावरती सभागृहात अशी चर्चा होऊ शकत नाहीये, त्याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे. मी सभागृहाचं कामकाज 1 तासासाठी स्थगित करते, 1 तासासाठी कामकाज थांबवतो. या ठिकाणी सभापती महोदया पाहिलेला आहात. सभापती महोदय, या सभागृहाची गनिमा परंपरा या ठिकाणी आहे आणि विरोधी पक्ष नेता हे पद मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीनं समकक्ष एक दर्जा आणि सन्मान राखण्याचं काम या ठिकाणी आपण सातत्यानं सभापती महोदय या ठिकाणी केलेलं आहे. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अनेक धुरीणांनी या विरोधी पक्ष नेता या पदावर त्या ठिकाणी उत्तुंग अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे. दरेकर साहेब, मी आणि आम्हाला अपेक्षा आहे सभापती महोदय, केलं होतं की नाही सभापती महोदय, सभागृहाचं जर कामकाज आपल्याला सुरळीत व्हावं असेल तर आमची भूमिका ऐकावी लागेल. कारण प्रश्न हा त्या ठिकाणी सभापती महोदय या सभागृहाच्या गनिमेचा आहे, संविधानिक असणाऱ्या पदाचा गनिमेचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे गनिमाच बोललो मी. सभापती महोदय, सभागृहाचं वातावरण संतप्त होईल असं कोणी वर्तन करू नका आणि बसून कोणी बोलू नका सांगा. त्यामुळे सभापती महोदय, या सभागृहामध्ये आपण ऐकलं, आपण त्या ठिकाणी सभापती सारख्या सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी बसलेला आहात. या सभागृहामध्ये आमच्या महिला भगिनी बसलेल्या आहेत आणि जे काही बोलले, जी काही शिवी दिली बहिणीवरून, ती शोभणारी नाही, अशोभनीय आहे. बरं सभापती महोदय, एखादा माणूस एखादं कृत्य केल्यावर त्या ठिकाणी स्वतःला गिल्टी वाटतं, बाबा ठीक आहे भावनेच्या भरात बोललो का, काय संतापून बोललो का, परंतु केलेली गोष्ट योग्य आहे हे पुन्हा जाऊन मीडियाच्या माध्यमातून आपण केलेल्या चुकीवर पुन्हा शिक्कामोर्तब करण्याचं काम. सभापती मध्ये कुठली मगरुरी, सभापती मध्ये कुठला माज? म्हणजे त्या ठिकाणी जाऊन माझ्यावर केसेस आहेत, असतील 50 केसेस. माझ शब्द नसेल काढून घेतो, नाही काढून घेतो भाई शब्द नसेल मागे घेतो. मी सकाळी तुम्हाला सांगितलं हे कुठल्या संदर्भात काही निर्णय घ्यायचे आहेत, त्या दृष्टीने मला थोडा वेळ पाहिजे. त्यामुळे एका बाजूला सभागृहाचं कामकाज चालावं अशी माझी इच्छा आहे, सगळं कामकाज न करता. परंतु तुम्ही
प्रत्येकाच्या भावना जरी सच्च्या असल्या तरी सुद्धा त्याच्यातला वादविवाद जर का होत असेल तर मी जोपर्यंत निर्णय मी जाहीर करत नाही तोपर्यंत म्हणजे अजून 1 तास तरी मी सभागृहाचं कामकाज स्थगित करते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.